आपली संस्कृती, आपली परंपरा किती मोठी आहे आणि त्याच्यासाठी मी कुठल्याही बुकमधली एक्झाम्पल्स घेणार नाही, तर माझ्या संशोधनातलीच एक 2-4 उदाहरणं किंवा मला कुठलं तरी काहीतरी कोणी दिलेलं वाचन करायची गरज आहे. मला खरंच एक सगळ्या शिक्षकांना प्रश्न विचारावासा वाटतो की भारतीय आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वजांनी त्याच्याबद्दल काय करून ठेवलेलं आहे. इतका साधा सोपा विषय आपल्या एखाद्या विद्यार्थ्यांच्या बद्दल लिहायला कॉम्पिटिशनला तत्परतेने तयार होईल. साधं उदाहरण मी सांगते इथे की मी बायोकेमिस्ट्रीचे प्रोफेसर म्हणून जातो, खूप साऱ्या इंटरनॅशनल गोष्टी आम्हाला मिळून जातात, खूप मान सन्मान मिळून जातो. पण समाजाचं देणं म्हणून मी कोल्हापुरी गुळावरती काम करायचा निर्णय घेतला आणि कोल्हापुरी गुळाचा
दृष्ट्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत कशी नेता येईल आणि त्यातला त्याचा इंटरेस्ट कसा वाढवता येईल याबद्दल मत व्यक्त करण्यासाठी मला आपण इथे आमंत्रित केलं. जे काही मी बोलले ते थोडक्यात आपण ऐकून घेतलं. याबद्दल सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार मानते आणि शिवाजी विद्यापीठाचे एक प्रतिनिधी म्हणून ह्या संदर्भातील आपल्याला काहीही गरज लागली कोणत्याही पद्धतीचा, तर शिवाजी विद्यापीठामध्ये आपल्या विविध विभागांमध्ये खूप प्रख्यात माझे स्नेही आणि कलिग्स आहेत की हे सायंटिफिकली खूप चांगलं काम करतात. तर वेळोवेळी शिवाजी विद्यापीठ हे आपल्याला ह्या दृष्टीनं मदत करण्यासाठी सज्ज असेल. इतकंच बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Now it's my privilege to invite Dr. Nitin Karwalkar sir. सन्माननीय डॉक्टर सतीश जी घाई यांच्या निमंत्रणावरून मी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य दत्ता पाटीलजी यांचं भाषेच्या इथे असल्यामुळे मला थोडं टेन्शन आलेलं आहे. असे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर सर, आता ज्यांचं भाषण आपण ऐकलं त्या प्रोफेसर डॉक्टर ज्योती जाधव, माझे मित्र परमेश्वर हसबेजी, गोडघाटे सर, श्रीकांत पाटीलजी, मिलिंद पाटीलजी, समोर बसलेले अनेक मान्यवर आणि मित्र, मकरंद चितळेजी, त्याचबरोबर सांगलीहून पुण्याहून आलेले सर्व आमचे मित्र आणि उपस्थित सर्व सहभागी प्राध्यापक, संस्थाचालक, प्राध्यापक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मी म्हटलं ते खरं आहे कारण या प्रकारच्या विषयावरचं भाषण करमाळकर सरांनी बरेचदा ऐकलं आहे आणि मी काही बोलतो तर त्यांना ते चिरपुरातन वाटेल. मी सांगण्याचा प्रयत्न करेन की ते नित्य नूतन आहे, परंतु ही गोष्ट आहे की बरेच मुद्दे त्यांनी कदाचित ऐकलेले पण असतील. पण तरी देखील मी या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला, त्याचा मला खूप आनंद होतोय. याचं कारण छोट्या गावांमधून मोठ्या महानगरातून छोट्या गावात आलेल्या माणसाला खूप काही शिकायला, आणि मी हे केवळ तुम्ही सगळे छोट्या गावातले आहात म्हणून तुम्हाला बरं वाटावं म्हणून सांगत नाही. अशी बरीच उदाहरणं आहेत की खरा आपण इंडियन ट्रॅडिशनल नॉलेजचा भाग आता या ठिकाणी खूप त्याचा उहापोह केला. हे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे हे आज गावांमध्ये जितक्या रसरशीतपणे अनुभवाला येतं तेवढं आज महानगरात मिळत नाही. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. आमचे परमेश्वर ज्या भागातून आले त्या लातूरच्या जवळ एक गाव आहे, तिथे माता बालक विकास प्रतिष्ठान म्हणून आहे. तर मी संसद सदस्य या नात्याने तिथे काही गेलो होतो एका कामानिमित्त. तर सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गट चालवणाऱ्या महिलांच्या एका समूहाबरोबर एक चर्चा करत होतो, गप्पा मारत होतो. तर मी त्या महिलांना असं विचारलं की तुमच्या संस्थेच्या नावामध्ये माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान असं आहे, पण परिवार तर माता बालक आणि पिता असं बनतो ना, मग पित्याचा उत्कर्ष नको का व्हायला, असं काहीतरी चर्चा करायला म्हणून मी विचारलं. असं काही फार विचारपूर्वक नव्हतं. तर दोघी तिघी महिलांनी उत्तरं दिली, पण एका अतिशय तरतरीत, हुशार, जेमतेम 25-30च्या बचत गट चालवणाऱ्या एका महिलेने उठून मला सांगितलं की साहेब काय सांगू तुम्हाला, हा जो पिता आहे ना तो पिता कुठं गेला कळत नाही. हे उत्तर ग्रामीण भागातील महिलाच देऊ शकते आणि हे वास्तविक उत्तर आहे एक प्रकार. यात काही अतिरंजितपणा आहे असं मला वाटतं. आणखी नाही, आपण ट्रॅडिशनल नॉलेजचा विचार करतो, त्याच्यामध्ये कंटेंट ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचा आशय हा कसा एकदेशी असला पाहिजे, त्याला इथल्या मातीचा सुगंध कसा असला पाहिजे. आमचे खासदार मित्र आहेत, ते कर्नाटकातल्या दुष्काळग्रस्त भागाच्या प्रवेश दौऱ्यावरती होते. तर दुपारी टळटळीत ऊन, ऑगस्ट महिन्याचे दिवस, गावात पाण्याचा थेंब पडलेला नाही, पाऊस नाही अजिबात ऑगस्ट महिन्यापर्यंत. त्यामुळे शेतकरी हवालदिल. तर उन्हाच्या त्रासाने वैतागून ते एका शेतकऱ्याच्या घरामध्ये पाणी मिळेल का म्हणून जरा आत शिरले. शेतकऱ्यांनी स्वागत केलं, पण त्याच्या लक्षात आलं की घरात त्या शेतकऱ्याचा नुकताच शाळेतून आलेला नातू आणि तो शेतकरी यांच्यात काहीतरी वाद चाललेला आहे. या खासदारांना
आजोबा एवढं रागवता का? पोरगं बिचारं आत्ता शाळेतून आलंय, थकून आलंय. तर मग आजोबांनी त्यांच्याकडे अशी नजर फिरवून सांगितलं की तुम्हाला काय सांगू, ऑगस्टचा महिना आहे, पाण्याचा टिपूस पडलेला नाही आणि हे पोरगं रोज शाळेत आल्यावर कविता म्हणतं की रेन रेन गो अवे, रेन रेन गो अवे. हा काय इंग्रजीशी भांडण नाहीये. इंग्रजीतनं सुद्धा या भारतीय मातीचा सुगंध असलेलं साहित्य आपल्याला देता येत नाही. हा भारतीय कंटेंट आहे, हे ट्रॅडिशनल नॉलेज आहे. ही आपल्या देशाच्या शैक्षणिक धोरणामध्ये असलेली मोठी त्रुटी, मोठी उणीव राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने भरून काढण्याच्या दिशेने दमदार पावलं उचलली आहेत. याकरता या राष्ट्रीय धोरणाच्या आखणीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये कर्माकर सर असतील, घाई असतील, बाकी असतील, या सगळ्यांचा सहभाग आहे. त्यांचं मी मनापासून सुरुवातीलाच अभिनंदन करतो. आणि हे का घडलं, इतिहासात जाऊन डोकवायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येतं की एक राजकीय दृष्ट्या चतुर असणं, इंग्रजीत त्याला म्हणतात पॉलिटिकल करेक्टनेस, याचं इतकं दडपण राज्यकर्त्यांवर होतं. आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर खरं म्हणजे असं व्हायला हवं होतं की कलेक्टर हा शब्दप्रयोग जायला हवा होता, पण आजही तो अस्तित्वात आहे. अनेक गोष्टींमध्ये असलेला साहेबाचा जो वरचष्मा होता तो संपुष्टात गेला होता. पण लोक 7-10 वर्षातून म्हणायला लागले 57 सालापर्यंत की गोरे अंग्रेज तो चले गए, काले अभी. इंग्रज गेले पण अंग्रेजियत अजूनही आहे. आणि ती दुर्दैवाने 57, 67, 77, 87 चालूच राहील. ती आता कुठे 2017-18 नंतर आपण, आणि हे मी उगाचच सांगत नाही, याची जागतिक स्तरावरती भारताची वाटचाल हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे अशी लोक म्हणतात. गार्डियन नावाचं वर्तमानपत्र आहे लंडनचं, फार प्रसिद्ध वर्तमानपत्र. त्यांनी 2014 मध्ये ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार हे नक्की झालं, तपशिलात सांगायचं तर 16 मे 2014 या दिवशी अग्रलेख लिहिला संपादकीय. आणि त्या संपादकीयामध्ये गार्डियनने असं लिहिलं की परहॅप्स नाउ द ब्रिटिशर्स विल हॅव टू फायनली लीव इंडिया. आता मात्र ब्रिटिशांना हा देश सोडावाच लागेल असं गार्डियनला सुद्धा जाणवलं. आणि तेच काम या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने केलं. त्यामुळे तो जो राजकीय चतुराईचा, पॉलिटिकल करेक्टनेसचा दबदबा होता पूर्वीच्या राज्यकर्त्यांवर, त्यामुळे शिक्षणाचा आशय बदलणं, कंटेंट बदलणं या विषयामध्ये पराकोटीची उदासीनता दिसून आली, चालढकल झाली. जे पूर्वी होतं तेच तसंच राहिलं, त्याच्यात कुठलाही बदल झाला नाही. आणि आज वेळ अशी आली की 2021 मध्ये मी संसदेच्या शिक्षण विषयक स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. तर आम्ही पाठ्यपुस्तक सुधारणा या विषयावर एक सुनावणी केली लोकांच्या. अनेकांनी आम्हाला पत्र लिहून सांगितले की आम्हाला समिती पुढे साक्ष द्यायची. आणि माझ्या पुढे गुडगावात राहणारा 8व्या इयत्तेतला एक मुलगा, आणि त्यांनी सांगितलं की मला समिती समोर साक्ष द्यायची. संसदेच्या एवढ्या मोठ्या इतिहासामध्ये 8व्या वर्षाचा 8व्या इयत्तेतला मुलगा साक्ष देण्याची ती पहिली वेळ असेल. आम्ही त्याला बोलावलं. त्या मुलाने एक पुस्तक लिहिलं, छोटंसं पुस्तक, पुस्तिका. त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं होतं की मला जो इतिहास शिकायला हवा तो मला शिकवलाच जात. आणि मग त्यांनी उदाहरण दिली होती. इथे कुठलाही चुकीचा संदर्भ लावण्याचं कारण नाही, पण त्यांनी सांगितलं की शहाजहानाबद्दल, औरंगजेबाबद्दल, अकबराबद्दल मला 3-3 परिच्छेद, एक पूर्ण धडा हा शिकण्याची बाध्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज 7 ओळींमध्ये यांनी संपून टाकले. थोरल्या बाजीराव पेशव्यांबद्दल जेमतेम 4 ओळींमध्ये मला माहिती. ज्या चांद बीबीनी आपल्या अहिल्यानगरची, तिच्या पराक्रमाची गाथा माझ्यापर्यंत पोहोचलेलीच नाही. झाशीच्या राणीबद्दल जेमतेम एका परिच्छेदात विषय संपुष्टात आणलेला आहे. हे असं का, असा त्याचा प्रश्न. आणि आज आपण पाहतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एनसीईआरटीने जी नवीन पाठ्यपुस्तकं केलेली आहेत त्या पाठ्यपुस्तकांमधून ही विसंगती जवळजवळ पूर्णपणे नाहीशी झाली. आम्हाला आमच्या देशाविषयी सांगितलं गेलं नाही.
चुकीच्या पद्धतीने सांगितलं गेलं. एक वेगळा इतिहास पुन्हा एकदा पॉलिटिकल करेक्टनेसच्या दबावाखाली पाठ्यपुस्तकातून आमच्यापर्यंत आणला गेला. आणि म्हणून ही जी चूक झाली त्याच चुकीचं पुढे एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला अनुभवाला आलं. पुन्हा एकदा पॉलिटिकल करेक्टनेस. श्रीमती इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान होतात त्या काळात सामान्यपणे 10+2+3 हा अभ्यासक्रम आपल्याकडे आहे. म्हणजे आधी मी कंटेंट बद्दल बोललो, आता मी कंडक्ट बद्दल बोलतो. आणि त्याच्यामध्ये अधिक 2च्या टप्प्यावरती शिक्षणाचा आज ज्याची आपण खूप चर्चा करतोय ते म्हणजे व्यावसायिक शिक्षा म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन यावर खूप भर दिला गेला. चांगली गोष्ट. पण हळूहळू लक्षात आलं पहिल्या 10-12 वर्षांमध्ये की उद्देश काय होता की 10वी पर्यंत एका समान पातळीवरचं शिक्षण सगळेजण घेतील. नंतर त्याला नोकरी करायची तो कौशल्य शिक्षणासाठी जाईल. 12वी पर्यंत त्याला ते कौशल्य मिळालं की तो कॉलेजात जाण्याची त्याला गरजच राहणार नाही. तो नोकरी पेशा जे काय असेल ते करायला लागेल. आणि एक शब्दप्रयोग वापरलाय कोठारी कमिशनच्या अहवालात की महाविद्यालयांमध्ये येणारा हा जो मॅड रश आहे, अनावश्यक गर्दी महाविद्यालयांमध्ये जी होती आहे ती आपल्याला थांबवता येईल. दुर्दैवाने तसं झालं नाही. का झालं नाही? कारण अधिक 2 टप्प्यावर जी व्यावसायिक शिक्षणाची रचना होती ती तर काही प्रमाणात अंमलात आली. पण मुलांना नुसतं नोकरी पेशा पैसे मिळवणं नको होतं, त्यांना प्रतिष्ठा हवी होती. आणि प्रतिष्ठा 12वीला नव्हती, प्रतिष्ठा पदवी. आणि म्हणून लोक पदवीच्या शिक्षणाकरता आले. आता काळ बदलतोय. आता लोकांना पदवीचं महत्व समजलं आहे, त्याचबरोबर मर्यादा देखील समजली. महाविद्यालयीन शिक्षणाचं महत्व समजलंय पण मर्यादा देखील समजली. त्यामुळे होतंय काय? परमेश्वर हरते माझ्या बाजूला बसून मला माहिती देत होते. ते खूप सक्रिय आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये. ते मला सांगत होते की आज एका महाविद्यालयात आम्ही गेलो होतो. ते मला म्हणाले तिथे 32 प्राध्यापक आहेत आणि 27 विद्यार्थी. हरते सरांना मला चुकीची माहिती देण्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नाही. त्यामुळे तो वास्तविक माहिती आमच्या गुणवत्तेमध्ये, आमच्या व्यक्तिमत्वामध्ये, आमच्या जगाकडे आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये काही मौलिक भर पडते आहे असं जर वाटेल असं झालं तर महाविद्यालय ओस पडायला वेळ लागणार. आणि त्यांनी आणखीन एक कारण मला सांगितलं की मुलं असं म्हणतात की आमचे शिक्षक आम्हाला जे शिकवतात त्यापेक्षा अधिक चांगलं आम्हाला युट्यूबवर उपलब्ध आहे. आता शिक्षकांनी द्यावं काय अपेक्षा आहे? शिक्षकांनी केवळ ज्ञान द्यावं अशी अपेक्षा नाही. शिक्षकांनी मेंटरिंग करावं ही अपेक्षा. उगाच नाही गुरुकुल पद्धतीचे गोडवे आपण तक्षशिला, नालंदा या प्राचीन विद्यापीठांमधली वर्णनं जर आपण वाचली तर आपल्याला असं दिसतं की एकेका ऋषी मुनी गुरु यांच्या भोवती 20-20, 25-25 विद्यार्थ्यांचा एक गोतावळा असे आणि त्या 25 जणांचं शैक्षणिक आणि खरं म्हणजे सर्व प्रकारचं पालकत्व तो त्याचा गुरु घेत असे. म्हणून गुरु, नॉट जस्ट शिक्षक, केवळ टीचर. ही व्यवस्था आपल्याला पुन्हा आणायला पाहिजे. या पद्धतीने विद्यार्थी आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रितता आणि शिक्षकांच्या गुणवत्तेच्या विकासावर कधी नव्हे एवढं महत्व दिलं, भर दिला. हे फार आवश्यक आहे. असं झालं तरच आपल्याला गुरुकुल पद्धतीचे एका वेगळ्या संदर्भामध्ये पुनरुज्जीवन करता येईल आणि भारतीय ज्ञान परंपरेला देखील एक नवी काल सुसंगत अशी नीती म्हणजे डायमेन्शन आपल्याला मिळवून घेता येईल. मी काही मुद्द्यांना स्पर्श करून माझं भाषण संपवीन कारण वेळ खूप झालेला आहे, मला जाणीव आहे. पण मला 2 गोष्टींबद्दल बोललं पाहिजे असं वाटतं कारण आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात या चर्चासत्रामध्ये सहभागी आहोत. पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत कोणती आव्हानं. सगळ्यात पहिलं आव्हान आहे आणि विशेषतः या कौशल्य प्रशिक्षणाच्या बाबतीत जे येतं ते म्हणजे श्रमप्रतिष्ठा. ही जी पूज्य महात्मा गांधींनी आपल्याला त्याचं महत्व विशद करून सांगितलं ती आपल्याला आपल्या दृष्टिकोनामध्ये ठेवावी लागेल. व्हाईट कॉलर जॉब्स याचं जे आकर्षण आहे आज कधीतरी मला असं वाटतं गाई सर मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा पण आज बेकारीचा प्रश्न कमी आहे
हवी ती नोकरी मिळण्याचा प्रश्न जास्त गंभीर आहे. असं नाही की नोकऱ्या नाहीये, पण मला हवी ती. मी पण एका संस्थेशी संबंधित आहे, आणखी 4 संस्थांशी या त्या प्रकारे जोडला गेलो आहे. लोक मिळत नाही, ते म्हणतात हे खूप दूर आहे, ही खोली एसी नाही, मला अमुक पद्धतीचाच कम्प्युटर पाहिजे, मला संध्याकाळी 6ला निघावंच लागतं. नोकरी अशी नाही करता, पण चॉईसेस आहेत आणि त्या विकल्प उपलब्ध झाल्यामुळे लोक आता चूझी झालेले आहेत. आणि त्यातून देखील एक प्रकारे भासमान बेकारीचा प्रश्न आहे. तो खऱ्या बेकारीचा नाही, करणाऱ्याला काम आहे, पण आपल्या आवडीनुसार काम हा मात्र प्रश्न आहे. आणि त्यामुळे श्रम प्रतिष्ठेचं महत्व आपल्याला अंगी बाळगावं लागतं. दुसरा महत्वाचा भाग आहे ते म्हणजे एका बाजूनी आपली मूळ मूल्य संकल्पना आणि दुसऱ्या बाजूनी बाजार तत्वांचा पगडा, यातून आपल्याला एक संतुलित अशी दृष्टी जोपासायची आहे. बाजार तत्व, मार्केट, ट्रेंड्स याचा खूप मोठा दबदबा आहे. काय करणार, हे जे विकलं जातं तेच पिकवावं लागतं. अरे पण जे लोकांनी खाल्लं पाहिजे तेही तर पिकवलं पाहिजे ना, त्याचा कोण विचार करणार? मग त्यासाठी आज पोषणाचा प्रश्न खूप गंभीर आहे. तर पोषण मूल्य असलेलं पिकवता कसं येईल आणि त्याला एक प्रकारे फॅशन त्याची कशी बनवता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. हे काम अवघड आहे, पण अशक्य आहे. सोशल मीडियामुळे दृश्यात्मकतेला महत्व खूप आहे. जो दिखेगा वही बिकेगा. आणि त्यामुळे असं झालं की चांगलं असणं त्यापेक्षा चांगलं दिसणं हे महत्वाचं ठरलंय. आणि चांगलं दिसणं हे तुलनेने सोपं आहे, म्हणूनच गल्लोगल्ली आता ब्युटी पार्लर्स निर्माण झालेले आहेत. त्यामुळे लोक चांगलं दिसण्याचाच प्रयत्न करतात, असण्याकडे फारसं लक्ष देत. आमच्याकडे जज होते, ते म्हणायचे की आजकाल ऍक्सिडेंट का होतात, अशी काहीतरी चर्चा झाली. तर ते म्हणजे काय की सगळीकडे आधी बघा, अशा टर्न घ्या, तिकडे जा, घाटातून जा, सगळीकडे काय लिहिलेलं असतं, उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक. तर म्हणजे लोक तोच लावतात, खरा ब्रेक लावतच नाही. त्यामुळे मुद्दा काय की दृश्यात्मकतेला आपण नको तेवढं महत्व देतो आणि त्यामुळे आपली फसगत होते आहे. सोशल मीडियाचा विरोध करण्याचं काही कारण नाही, पण सोशल मीडियाच्या पलीकडे देखील एक जग आहे, याची आपण गुणगाठ मनाशी बांधली पाहिजे. हेही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतलं एक मोठं आव्हानाचं स्वरूप आहे, असं माझ्यासारख्याला विद्यार्थी म्हणून वाटतं. तिसरं आव्हान आहे तो बदलता समाज, बदलती परिवार व्यवस्था. आता खूप चांगलं सांगितलं मराठी ज्योतिताईंनी. म्हणजे पहा की आस्वादकता, ऍप्रिसिएशन ही पण एक कला आहे. सादर करणारे आहे पण ऐकणारे पण पाहिजे. इथे मी लांबचं भाषण केली, तुमचं चित्त जर त्या मोबाईल मध्ये असेल तर माझ्या भाषणाचा काय उपयोग? पण आस्वादन, ऍप्रिसिएशन ही कला. आज काय झालं, भारत सरकारने, महाराष्ट्राने पण चित्रपटांना मोठ्या प्रमाणात ग्रांट्स देऊ केले. चित्रपट करायचा घ्या 15 लाख. त्यामुळे चित्रपट निघताय, प्रेक्षक नाही. आम्ही तर सूचना केली की प्रेक्षकांना ग्रांट द्या. त्यामुळे काय होईल, मार्केट वाढेल. मार्केट वाढलं की प्रोडक्शनला मागणी मिळेलच मिळेल. आज मार्केट नाही, प्रोडक्शन भरपूर. ही स्थिती बदलायची असेल तर आस्वादन, चांगली कविता कशी ऐकावी, चांगला सिनेमा कसा बघावा, चांगलं पुस्तक कसं वाचावं, चांगली भाषणं कशी ऐकावी, याचं सुद्धा आज प्रशिक्षण देण्याची गरज आहे. पूर्वी हे काम घराघरात रेडिओ होता त्यामुळे व्हायचं. आमची आजी आजारी असायची पण ती आम्हाला सांगायची की ही ठुमरी, हा दादरा, हा अमुक राग, या सुमनताई कल्याणपूर, या अमुक. आता कोण कोणाला सांगणार? आता ते कानातच आहे, म्हणजे मीच माझ्याशी बोलू तर मला कळेल आणि तो संवाद तर फारच दुर्मिळ झाला. त्यामुळे बदलत्या परिवार व्यवस्थेमुळे देखील आपल्या समोर निश्चितपणाने काही आव्हान आहे. तिसरं, चौथं, शेवटचं आव्हान आहे ते तंत्रज्ञानाने निर्माण. आपल्याला माहिती आहे, जसा हा युट्यूबचा उल्लेख आला की युट्यूबला नावं ठेवण्याचं काही कारण नाही. प्राध्यापक सुद्धा चांगल्या पद्धतीने युट्यूबचा उपयोग करू शकतात, त्यांना कोणी रोखलं. आणि प्राध्यापक जर चांगला शिकवणार असेल तर त्याची लेक्चर लोक त्याच्या परवानगी किंवा विना परवानगी टेप करून युट्यूबवर चालवतील, ते पैसे
पैसे मिळवतील अशी पण शक्यता आहे. त्यामुळे याचा समन्वय कसा साधता आजकालच्या व्यवस्थापन शास्त्रामध्ये युजर एक्सपिरियन्स आणि युजर इंटरफेसला खूप महत्व दिलं जातं. म्हणजे जो उपभोग करता आहे, युजर आहे, वापरकर्ता आहे, त्याच्याशी असलेला आपला इंटरफेस म्हणजे त्याच्याशी असलेली आपली आंतरक्रिया आणि त्याचा अनुभव शेवटी याची गुणवत्ता वाढली तर मला असं वाटतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे नवीन प्रयोग करतो आहोत त्याला स्वाभाविकरित्या मागणी वाढेल. कसं जावं पुढे, व्हॉट इज द वे आहे, 4-5 छोटे मोठे आपल्या विचारार्थ मांडतो आणि मग मी माझं बोलणं थांबवतो. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षणासाठी जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेची पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज आहे. मी का महाविद्यालयात आहे, घरी राहणं बरं दिसत नाही म्हणून हे काही उत्तर नाही. मी महाविद्यालयात का, माझ्या पुढे काहीतरी उत्तर पाहिजे ना, पर्पज पाहिजे, हेतू पाहिजे. बाबा म्हणाले जा, अरे हे काही उत्तर आहे? अमुकचा मुलगा जातो, तमुकची मुलगी जाते, तू कशी घरी बसते, हे काय उत्तर आहे? काहीतरी जीवनाचं उद्दिष्ट पाहिजे आपलं. आणि म्हणून जीवनाचं उद्दिष्ट ज्याच्यातून स्पष्ट होईल असं विजन, त्याला सुसंगत असा आपला मनाचा अशी आपली मनाची ठेवण म्हणजे ज्याला ॲटिट्यूड म्हणता येईल, त्याला अनुषंगून आवश्यक ती कौशल्य म्हणजे स्किल्स. आणि एकदा स्किल्सची चर्चा आपण केली की त्यातली पारंगतता, स्किल नुसतं येऊन पुरेसं, ते पारंगत असलं पाहिजे. अनेक जुन्या काळातील मंडळी असं सांगायची की तुम्ही भले एखाद्या सफाई कामगाराचं काम करा, काही बिघडत नाही, त्यातही प्रतिष्ठा आहे, पण असं करा की मी जगातला नंबर 1 चा सफाई कामगार. काही बिघडत नाही, ही पारंगतता त्यामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून हा दृष्टिकोन विकसित करणं देखील मला फार आवश्यक वाटतं. त्यासाठी एकेका प्राध्यापकाबरोबर जर 25-25 मुलांची एक समूहाची रचना आपण केली तर आज विद्यार्थ्यांना त्या नटसम्राटमध्ये ते वाक्य ना की कोणी मला घर देता का घर, आज ही मुलं विचारतात कोणी मला मेंटर देता का मेंटर, आणि तो त्यांना मिळत. माझी प्राध्यापकांना विनंती आहे आणि संस्था चालकांना देखील की आपण विद्यार्थ्यांचे मित्र बनूया, मेंटर बनूया, तरच त्यांच्या भवितव्याची उज्ज्वलता आपल्याला सुनिश्चित करता येईल. आणखी एक मुद्दा मला वाटतो ते म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेच्या संदर्भामध्ये की भारतीय ज्ञान परंपरा ही भारतीय आहे, ज्ञानाची परंपरा आहेच आहे. खूप काही चांगलं आपल्या गणितामध्ये, विज्ञानामध्ये, वेद उपनिषदांमध्ये, आपल्या संस्कृत, पाली, अर्धमागधी या प्राचीन भाषांमध्ये घडलेलं यात काही शंकाच नाही. पण त्या ज्ञानाला एक ज्ञान वस्तू म्हणून, एक प्रोडक्ट म्हणून बाजारात आणायचं असेल आणि जे आणायचं आपलं उद्दिष्ट आहे तर त्याला आपल्याला एक प्रकारे फॉर्मलायझेशन ॲज नॉलेज डिसिप्लिन, एक ज्ञानशाखा म्हणून त्याचं एक औपचारिक स्वरूप आपल्याला समोर आणलं पाहिजे. त्यासाठी या ज्ञानशाखेचं स्ट्रक्चरायझेशन, मॉडर्नायझेशन आणि ग्लोबलायझेशन, या ज्ञानशाखांना एक रचनात्मकतेमध्ये आणणं, एक आधुनिकतेचा स्पर्श त्याला करून देणं आणि त्याचं वैश्वीकरण कसं होईल याची चिंता करणं, मला असं वाटतं की हे तिन्ही आपल्या समोरचे आव्हानात्मक प्रश्न आहेत. त्यासाठी आपल्याला ज्ञान परंपरेमध्ये असं म्हणतातच की काळाचा प्रवाह हा भूतकाळामधून वर्तमानाच्या माध्यमातून आणि भविष्याच्याकडे जात असतो. फ्रॉम द पास्ट थ्रू द प्रेझेंट टू द फ्युचर. त्यामुळे आपल्या वर्तमानाचा विचार केला पाहिजे. मी असं सुचवीन की नवीन प्रयोग करणाऱ्यांनी एक इक्वॅलिटी स्टडीज नावाचा देखील अभ्यास करून केला पाहिजे. समाजामध्ये हे भेद एवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि अनंत अशी मोठी मानवी आई आपल्या त्यांची ते सांगून गेले तरी देखील आपल्यामधले हे भेद जर संपत नसतील तर ते संपवण्याकरता समता अध्याय, जेंडर स्टडीज मध्ये जेंडर इक्वॅलिटी स्टडीज, नुसतं जेंडर स्टडीज उपयोगाचं नाही, जेंडर इक्वॅलिटी स्टडीज, त्यानंतर मल्टीकल्चरलिझम स्टडीज. आज युके मध्ये, ब्रिटन मध्ये सगळे लोक हे मल्टीकल्चरलिझम कसं आणायचं म्हणतात, आपण त्यांना मार्ग दाखवला पाहिजे. भारत हा जन्मतःच मल्टीकल्चरल आहे, कारण आम्ही एकम सत विप्रा बहुधा वदंतीची कार धरली, हे आपल्याला उच्चारणाने सांगता आलं पाहिजे.
डायव्हर्सिटी स्टडी, विविधतेचं अध्ययन, या सगळ्या नवीन विद्याशाखा आपण विकसित केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आज इथे इंग्रजीतून अतिशय स्मार्टली 2 मुली विद्यार्थी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात, त्यांचं मी अभिनंदन करतो. पण इंग्रजीचं प्रेम म्हणजे मराठीची उपेक्षा नक्कीच नाही. आणि मराठीला आपण मानाचं स्थान दिलं नाही तर कोण देणार? कोणीच देणार. आणि म्हणून भाषा हे देखील एक कौशल्य आहे. कौशल्याच्या शिक्षणामध्ये केवळ वायरिंग आणि फिटिंग आणि अमुक आणि ढमुक येतं असं मानण्याचं काही कारण नाही. भाषा हे देखील एक कौशल्य आहे. आणि आपली भाषा आपण कौशल्य पूर्ण दृष्टी ठेवून आत्मसात केली पाहिजे चांगल्या पद्धतीने. त्यावरही मला असं वाटतं की आपण भर दिला पाहिजे. जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा आहे त्यात मला आठवत नाही हे आहे का नाही, परंतु एक राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरती एक नीती संशोधनाकरता देखील, म्हणजे संशोधन नीती, नॅशनल रिसर्च पॉलिसी. कोणत्या विषयावर संशोधन झालं पाहिजे? आज पीएचडी करता लोक असे असे विषय निवडतात की त्याचा वर्तमानाशी, भविष्याशी, भूतकाळाशी काहीही संबंध नसतो. ज्ञानासाठी ज्ञान, त्याचाही मी सन्मान करतो, पण कधीतरी आपल्या रिसर्च पॉलिसीतनं आपल्या जगण्याशी जोडलेले विषय हे संशोधनाचे विषय झाले तर मला असं वाटतं की त्याला महत्व निश्चितपणाने मिळेल. शेवटी वी आर इन ग्लोबलाइज्ड वर्ल्ड. आणि लोक पुन्हा एकदा आपल्याला बरं वाटावं म्हणून किंवा माझ्या विचारधारेचं सरकार केंद्रामध्ये आहे म्हणून हे मी बोलत नाही. मी ही वास्तविकता सांगतो की लोक, आणि लोकच नव्हे तर सबंध वैश्विक समुदाय, the entire global community is looking towards India. योगी आदित्यनाथांनी म्हटलं होतं की भारत असा देश आहे की ज्याच्यात अशी एकही समस्या नाही की भारतात यू नेम ए प्रॉब्लेम अँड इट इज देअर. आणि पुढे आदित्य असं म्हणाले की पण या सर्व समस्यांवर मात करण्याची हिंमत देखील भारतीय. आणि म्हणून पर्यावरणापासून, कुटुंब व्यवस्थेपासून, आर्थिक उदारीकरणाच्या चुकीच्या परिणामांपासून अनेक विषय असे आहेत की ज्याच्यावर भारत उत्तर काढू शकेल असं लोकांना वाटतं. हा त्यांचा विश्वास आपण सार्थ ठरवायचा असेल तर आपणही आपल्या शिक्षणाचं ग्लोबलायझेशन म्हणजे वैश्विकरण केलं पाहिजे. ब्राझील, लॅटिन अमेरिकेतले इतर अन्य देश, आफ्रिका, साऊथ ईस्ट एशिया, पंतप्रधान दक्षिण समन्वयाची गोष्ट करतात ना, साऊथ कोऑपरेशन, त्याला इतका वाव आहे मोठ्या प्रमाणात. हे बरेचसे देश आज उत्तर गोलार्धातील देशांकडून निराश झालेले आहेत. त्यांना माहिती तिथे काही उरलेलं नाही. उरले कुठे? दक्षिण गोलार्धात आणि त्यातील भारतात. आणि म्हणून आज ब्राझील सारख्या, कोलंबिया सारख्या, पनामा सारख्या, व्हेनेझुएला सारख्या अशा अनेक देशातून लोकांना भारतामध्ये येण्याची इच्छा आहे, काहीतरी ज्ञान मिळवण्यात. माझ्या आपल्या महाविद्यालयाच्या नेतृत्वाला विनंती की आपण जरूर अशा एखाद्या महाविद्यालयाची सिस्टर कॉलेज म्हणून, सिस्टर कॉलेज काय पॅरिसच असलं पाहिजे, टोकियोचं असलं पाहिजे ती याही देशांमधलं असू शकतं, उद्या आफ्रिकेतलं असू शकतं, काय बिघडलं, फिलिपिन्स मधलं असू शकतं. आपण अशा प्रकारची रचना केली तर त्या विद्यार्थ्यांनाही या भारत मातेचा समग्र परिचय होईल आणि त्यातनं खऱ्या अर्थाने विश्व कल्याणाचा मार्ग अधिक प्रशस्त होऊ शकेल असं मला वाटतं. शेवटी भारत विश्वगुरु ही तर फार पुढची गोष्ट झाली, मी तसा उल्लेख करणार नाही, पण भारत हा विश्व मित्र आहे आणि त्या मैत्रीला आपण जागावं हीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडून किंवा धोरणाची आपल्याकडून अपेक्षा आहे असं मला वाटतं. नमस्कार. आकाशाहून उंच आणि हिमालयावर मजबूत अशी काही माणसं असतात व आपल्या कर्तृत्वातून व कार्य ज्ञानाची मांदिवळे भरलेली आहे. जसं इंडियन नॅशनल काँग्रेस असतं तसं एक ग्रामीण भागातलं इंडियन नॅशनल काँग्रेस आहे असं म्हणतात, वावगं ठरणार नाही. आजच्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं विद्यापीठ विकास मंच आणि विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आज या स्टेजवरती उपस्थित असलेले माजी खासदार आणि केंद्र शासनाच्या संस्कृती विभागाचे प्रमुख आदरणीय वंदनीय विनयजी सरस्वती सर, त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या पहिला महिला प्रो व्हाईस चान्सलर ज्योती जाधवताई यांचे या ठिकाणी संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो.
याचबरोबर माझे सिनियर कलीग पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि भूगर्भशास्त्र याच्यामध्ये हिमालयन जिओलॉजीवर काम केलेले आणि कोल्हापूरचं मूळ असलेले डॉक्टर नितीनजी करमळकर या 3 व्यक्ती, त्याचबरोबर या ठिकाणी एसबी सर आहेत, साठे सर आहेत, त्याचबरोबर या विद्यापीठ विकास मंचाचे आमचे कोल्हापूरचे MC मेंबर आदरणीय स्वागत परोळेकर ही संकल्पना ज्यावेळेला मांडली ते चंद्रकांत परोळेकर, डॉक्टर चंद्रकांत परोळेकर आणि स्वागत परोळेकर जोरदार टाळ्या विद्यापीठ विकास मंच यानिमित्ताने विद्यापीठात क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे प्रमुख, विविध कॉलेजेसचे प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी मित्रांनो, आज हे स्टेज जे आज स्टेजवरचे मान्यवरांनी जे मनोगत व्यक्त केली त्यावर एक लक्षात येईल आपल्याला जी सर आव्हानं आज आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये गेली 4-5 वर्ष आपण शिवाजी विद्यापीठ पहिलं विद्यापीठ आहे हे इम्प्लिमेंट करण्यामध्ये, पण हे इम्प्लिमेंट करत असताना 2-3 महिन्यापूर्वी देवळकर सरांच्या विद्यापीठामध्ये बॉटनी डिपार्टमेंटमध्ये व्याख्यान झालं होतं. पण हे इम्प्लिमेंट करत असताना जी आव्हान आहे, मॅडम म्हणाल्या मला सातत्यपूर्ण याची चर्चा होणं आणि मला वाटतं की गाडी महाविद्यालयाने ही संधी घेतली विद्यापीठ विकास मंचाच्या माध्यमातून हे आज या ग्रामीण भागामध्ये अशी चर्चासत्र सर जिल्हा पातळीवर किंवा पासपोर्ट सिटीजमध्ये किंवा दिल्लीमध्ये होत असतील, पण ग्रामीण भागामध्ये हे इम्प्लिमेंट करत असताना काय अडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात याची चर्चा आज या निमित्ताने या ठिकाणी दिवसभराच्या जे काही ब्रेनस्टॉर्मिंग सेशन्स आहेत, 4-5 सेशन्स आहेत, त्या माध्यमातून ती व्हावी आणि या दिशेने आज या ठिकाणी तुझं आहे तुझपाशी या पद्धतीने मॅडमने अतिशय सुंदर आजऱ्याचा घनसाळ, सांगलीचे हळद आणि कोल्हापुरी गोड याचं शास्त्रीय दृष्टिकोनातून जे विवेचन केलं खरोखरीच मित्रांनो हे आज आमचे डोळे उघडले गेले की आपलं जे आहे ते आपण विसरलेलो आहोत आणि आज डोळे उघडे ठेवून याच्यावर काम करण्याचे आज आमचे विद्यार्थी बाहेर का जात नाहीत हे खरं सार याच्यामध्ये आहे की आपलं जे आहे त्याचं शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण त्यांना त्याची योग्यता काय आहे किंवा समजून दिलेलं नाही. आज प्राध्यापक म्हणजे मित्र या नात्यानं मेंटॉर या नात्यानं काम करण्याची आवश्यकता या निमित्तानं आपल्याला जाणवताना दिसते आहे. मी जास्त वेळ न घेता खरोखरच की मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत या निमित्तानं मला एवढंच या ठिकाणी सांगायचं या सेशनमधून आज जे ग्रामीण भागामध्ये जी कॉलेजेस आहेत किंवा आज विद्यापीठ लेवलला सर मुलं विद्यापीठात येत नाही आहेत किंवा आज आमचं गाळी कॉलेजबद्दल सांगतो, गाळी कॉलेजमध्ये विविध उपक्रम या ठिकाणी होतात, गॅदरिंग होतं, ट्रिप्स होतात, विविध इव्हेंट्स होतात आणि मला सांगतो सर 90% इतके विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. साधारणतः 4000 विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये आहेत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, त्याचबरोबर BBA, BCom, BCA, BSc आर्टिफिशियल इंटेलिजन्स, BSc डाटा सायन्स अशा विविध माध्यमातून कॉलेजमध्ये विविध उपक्रम या ठिकाणी होतात. परंतु विद्यार्थी कॉलेजला काय येत नाही, विद्यार्थी विद्यापीठात का भेटत नाही, आता मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये गोडी लावणं हे आज मला वाटतं या दृष्टिकोनातून आज दिवसभरामध्ये याच्यामध्ये चर्चा व्हावी. या प्रश्न जे काही प्रश्न आज प्राचार्यांसमोर आहेत, प्राध्यापकांसमोर आहेत, विद्यार्थ्यांसमोर आहेत त्याची सखोल चर्चा जी काय आव्हानं या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहेत आज ही मंडळी उत्तर देण्यासाठी मला वाटतं आज सहसभापतींच्या रूपाने केंद्र शासन इथं उपस्थित आहे, पुणे विद्यापीठ इथं उपस्थित आहे, शिवाजी विद्यापीठ इथं उपस्थित आहे. इतक्यावर ग्रामीण भागामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच 2 विद्यापीठं आणि केंद्र शासन इथं हजर आहे आणि मला वाटतं जी काही तुमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं निर्गतीकरण होण्याचं ही मंडळी आपण एक ड्राफ्ट तयार करू संध्याकाळी टोटल 4 सेशन झाल्यानंतर आणि याच्या माध्यमातून किंवा NEP राबवताना ग्रामीण भागामध्ये ज्या अडचणी असतात, शहरी महाविद्यालयामध्ये अडचणी वेगळ्या आहेत, पण ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी संख्या असेल, विद्यार्थी कॉलेजला येणं असेल, डिपार्टमेंट्स कशी चालवायची हा विषय असेल किंवा जे काही होलिस्टिक अप्रोच जो आहे तो ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करू शकतो याची चर्चा या निमित्तानं दिवसभरात व्हावी आणि आज 2 विद्यापीठ आणि केंद्र शासित आहे आणि या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून या प्रश्नाची निर्गतीकरण कारण विद्यापीठ आणि केंद्र शासन तुमच्या दाराशी आलेलं आहे तर ह्या चांगला सुमुहूर्त आपण कामी लावूया आणि उद्या आमचे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात येतील या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूया. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much for your kind explanatory words, sir. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आजच्या या पवित्र क्षणी एक विचार समृद्ध
प्रशासन आणि मराठी भाषा उच्च व तंत्र शिक्षण विभाग मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत आज एक नव्या पुस्तकाची भर पडत आहे. लेखकांनी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा देणारे विचार डॉक्टर संतोष शापूरकर सर, रजिस्ट्रार ऑफ शिवराज कॉलेज गडिंग्लज यांच्या प्रशासन आणि मराठी भाषा उच्च व तंत्र शिक्षण विभाग मान्यवरांच्या उपस्थित आजच्या या पवित्र क्षणी एकाकी For me to propose the vote of thanks on behalf of the organizing committee of this national level seminar on the new education policy 2020, a new era in Indian education, implications for teachers, students and society. First and foremost, heartfelt thanks to our esteemed keynote speaker, Dr. Vinay Saraswati, President ICCR, Government of India and former MP Rajya Sabha, whose insightful address has illuminated the core vision and transformative spirit on NEP 2020, Indian content in education, conduct of education, role of teacher, challenges before NEP and the way ahead. A sincere word of gratitude to our special invitee, Sri Parmeshwar Asbeji, convener, Vidyapit Vikas Manch, and Professor Dr. Jyoti Jadhav Madam, IC Pro, VC, Shivaji University, Kolhapur, for your thoughtful, provoking discussion on IKS, multidisciplinary and student-centric education, teacher empowerment, and the integration of skill-based and experiential learning in line with NEP 2020. Your scholarly inputs have enriched our understanding and will certainly guide implementation in our own institution. Grateful thanks are also extended to our esteemed resource persons, Dr. Nitin Karmalkarji, Head NEP 2020 Steering Committee and former VC, Savitribai Phule, Pune University, Professor Dr. Prashant Sateji, Educationalist, DMCC Pune, and Mr. Makaran Chitaleji, and delegates who have traveled from different parts of the country to participate in this seminar. Deep appreciation is due to our President, Dr. Satish Dhalisai, Board of Directors, and Principal for their constant encouragement, guidance, and for providing all necessary support to organize this national level academic event, bringing together scholars, practitioners, and policymakers on a common platform. Their vision has made it possible for us to host such a significant seminar at this institution. Special thanks to the convener, co-convener, co-coordinator, and organizing secretary and the entire organizing committee, whose meticulous planning and tireless efforts have led to the smooth and dignified conduct of this inaugural function. From invitations and communications to arrangements and hospitality, every detail reflects their dedication. Equal thanks are also extended to the technical team for seamless audio, visual, and online support, and to the non-teaching staff. Grateful thanks to all the participating delegates, paper presenters, moderators from various institutions for their active participation. A warm note of thanks to our sponsors, Vidyapit Vikas Manch, and collaborators, Shivaji University, Kolhapur, for their generous support, without which hosting an event of this magnitude would not have been possible. More importantly, heartfelt appreciation to Advocate Swagat Parulekar, MC member, Shivaji University, Kolhapur, and Vice Chairman of our organizing committee, who has worked with dedication behind the scenes and contributed immensely to the success of this program. Finally, heartfelt thanks to all members of the audience for your gracious presence, patience learning, and keen interest, which add meaning and energy to this occasion. With this, on behalf of the organizing committee, the institution, and my own self, I once again express deep gratitude to one and all and formally conclude this inaugural session.
Thank you and have a pleasant day. The first technical session will begin shortly. Thank you so much, sir. End of the story is the new beginning. On this auspicious turn, I would like to